नमस्कार शेतकरी बंधूंनो. कोल्हापूर जिल्ह्यातील वैरणीचा जर विचार केला तर प्रामुख्यानं ऊसाचं वाडं, ऊसाचा पाला, त्यानंतर हत्ती गवत, डोंगराचं गवत, नदीचं गवत आणि त्यानंतर मक्का एवढ्याच 4 वैरणी आपल्या लोकांना माहीत आहेत. परंतु एन्व्हायरमेंटल डिफेन्स फंड, बायप संशोधन संस्था आणि गोकुळ आणि गॅग्रेटिक कोल्हापूर वैरण उत्पादक कंपनी या 4 संस्थांच्या माध्यमातून एक प्रकल्प गेल्या वर्षापासून राबवला जात आहे. तो म्हणजे काही पौष्टिक वैरणी आहेत. त्या वैरणी आपल्याला माहीतसुद्धा नाहीत. स्वतःही ओट, बरसीम अशा काही वैरणी ज्यामध्ये प्रोटीनची संख्या, ऊर्जा हे चांगल्या पद्धतीचे गुणप्रत त्यामध्ये असते आणि ते प्लॉट ह्या वर्षी आपण प्रायोगिक तत्वावर आपल्या परिसरातल्या काही शेतकऱ्यांना लावायला दिलेत आणि ते प्लॉट चांगले पण आलेले आहेत. आणि ह्या प्लॉटचा रिझल्ट बघून आपण पुढच्या वर्षी आपल्या इथल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना ह्या मोठ्या प्रमाणात लावायला देऊन हे आपल्या वैरण उत्पादक कंपनीमार्फत खरेदी केले जाणार आहेत. आता आज कागल तालुक्यातील मळगे बुद्रुक या गावातील बाळासाहेब पाटील हे शेतकरी आहेत. ह्या शेतकऱ्यांच्या आपण प्लॉटवर आलेलो आहे. हा ओटचा प्लॉट आहे. जवळपास 5 फूट उंचीचा हा प्लॉट आहे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना हा प्लॉट तयार करायला किती खर्च आला, काय काय मेहनत घ्यावी लागली, तर त्यांच्याच अनुभव पण जाणून घ्यायचा आहे. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बाळासाहेब पाटील, मळगी बुद्रुक, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर. आज आम्ही ह्या प्लॉटला भेट देण्यासाठी आमचे सहकारी मित्र आलेले आहेत. आज आम्ही ऊस काढून पर्यायी जनावरांना पाला, वाडं किंवा इतर वैरण जे होते याला फाटा देऊन आम्ही काहीतरी तंत्रज्ञान शोधून काढायचा असा विचार केला आणि आम्ही आज बरसीम, ओट यासारखी पिकं घेण्यास सुरुवात केलेली आहे. आज मळगी बुद्रुक येथील ह्या प्लॉटला भेट दिली असता हा प्लॉट एकदम कमी खर्चात, म्हणजे काही फक्त नांगरट केलेली आहे आणि एक इफकॉने युरियाची पिशवी टाकलेली आहे. त्यानंतर आम्ही याला फवारणी वगैरे किंवा इतर भांगलन वगैरे काही केलेलं नाही आहे. हा प्लॉट 5 फुटापर्यंत आलेला आहे. जनावरसुद्धा आवडीने एकदम खायला लागलेले आहेत. त्यामुळं उन्हाळ्यात आम्हाला ओल्या चाऱ्याची उणीव बसलेली नाही. ही चांगली गोष्ट आहे. नमस्ते, मी विजय पांडुरंग पाटील. माझं गाव पडल्याळ, निपाणीजवळ एक 7-8 किलोमीटरवर जाऊन माझं गाव आहे. मी गोकुळच्या वैरण कंपनीमार्फत हे बर्शिंग म्हणून नवीन गवत घेतलं आहे. ह्याचा उपयोग मसरासने माझ्या अगदी आवडीन खात्यात. तसंच हिची वैरण मला पुरवठी पण येत्या आणि मला शिंदेवाडी कंपनीतनं मला वेळोवेळी माहिती मिळाली ह्याची. ह्याच्यापूर्वी पण वैरण केलेलीच होती. आत्ता पण हिने हे बर्शिंगचं नवीन दिलेलं बी जे होतं हे टाकले. जवळजवळ 1.25 महिना 1.5 महिना झाला आता मी टाकून ये. हिची 2 फूट उंची वाढलेली आहे. मी आता पलीकडे वैरण कापलेली आहे. ही मसरं म्हणजे आता म्हशीला दूध घालायला एक दुधाची म्हस आहे, 2 गाभण आहेत, एक पाडी आहे आणि एक रेडी आहे. ह्या 5 मसरांसाठी मी वेगवेगळे वैरण असं करत राहतोय किंवा हे करतोय. ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे बर्शिंग केलेलं आहे आणि ह्याचं मला रिझल्ट चांगला आलेला आहे. प्लस आता हे 5 वेळाला येतं कापायला. मग हे जर 5 वेळाला येतं, निदान 4 वेळा जरी आलं, म्हणजे ह्या उन्हाळ्याच्या घाईत आणि आमच्याकडे ह्यो ड्राय एरिया आहे, ह्यो म्हणजे आमच्याकडे कमी पाण्याचा भाग आहे. ह्यो 2 फूट ही उंची आहेच. ह्याला अजून फुलं आलेलं नाहीत. हिची आता फुलं आल्यानंतर ह्याची पूर्णतः पक्व होतं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं, ह्या कंपनीचा आम्हाला एवढा फायदा झाला आहे की मागच्या वेळेससुद्धा मेगासूट केलेलीच होती त्यावेळीसुद्धा. आणि आत्ता ह्या घाईत हे बर्शिंग हिने जे माहिती आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि हे जे केलं आहे, हिची जर 5 वेळा जर कापणी आली तर आता ह्यो महिना मला पुढच्या महिन्यात एप्रिल, मे, जून ह्या महिन्यात आम्हाला म्हणजे जूनपर्यंत म्हणजे पाऊस चालू झाल्यानंतरच आमच्याकडे वैरण होत्या. त्यावेळी ह्याचे मला म्हणजे चांगला कमी पाण्यात आणि जास्त वैरण हे मिळण्याचं मला एक नवीन साधन मिळालं आणि ह्यांचा मी सगळ्यांचा आभारी आहे. आज आपण हा जो बरसीमचा प्लॉट बघतोय हा द्विदल आहे. हा प्रोटीनचा सोर्स असणार आहे आणि ओट आणि बरसीम ह्या वैरणी आहेत त्या रब्बी हंगामातील आहेत. जास्त प्रोटीनयुक्त पोषण मूल्य असणाऱ्या वैरणी आहेत. साधारण आपण ऑक्टोबर आणि नोव्हेंबरला याची जर पेरणी केली तर ओटच्या कमीत कमी 2 कापण्या आपल्याला मिळतात आणि बरसीमच्या 4 ते 5 कापण्या मिळतात. आणि ज्यावेळी उन्हाळ्यात हिरवी वैरण नसते त्यावेळी त्या हिरव्या वैरणीचा पुरवठा ह्या वैरणीच्या माध्यमातून होऊ शकतो. तर ह्या सगळ्या योजनेचा किंवा ह्या वैरणीच्या पिकांचा लाभ घ्यावा आणि सर्व शेतकरी बंधूंनो, पशुपालक बंधूंनो अशा वैरणी पिकवून आपला पशुव्यवसाय, दूध व्यवसाय सोपा करावा. धन्यवाद.